मला असं का वाटतंय की तुम्ही माझं कौतुक नाही माझा अपमान करताय म्हणून. हो तुम्ही बोला ना काहीतरी. ऐकत करायला बोला. हो 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 अहो असं काय बोलताय तुम्ही माझ्या बायकोला? काय कौतुकच करतोय मी तिचं. अहो हे असं कधी कौतुक करतात का? हे बघा कशी असली ना तरी ती माझी बायको आहे. हो मी काय वाईट म्हणालो बाबा? हेच म्हणालात की ती कामचुकार आहे, ती अभिनय करते. ती कशी असली ना तरी माझी बायको आहे. कशी म्हणजे आता तू म्हणाला तशी? ओ ओ ओ हे मी कुठे म्हणालो? अरे आता तर तू म्हणालास. आणि कशीचा अर्थ काय? अहो तुम्ही चला ना आता. तू थांब. शपथ म्हणले का? अगं हाच बोलतोय त्याच्या बायको बद्दल. आता तू मला सांग तुझी बायको कशी आहे? कशी म्हणजे तू म्हणतोस तशी? म्हणजे तुम्ही मला बोलताय? बघ ना आता सांग ना तू मला काय आहे तुझी बायको? नाही हे बघा मला डॉक्टरनी बोलवलंय. मी जातो. थांब. हा काय कोणी बोलावलेलं नाहीये. काका मी तू जरा शांत जरा. काय नवरा बायको मध्ये कोणी बोलायचं नसतं. थांब जरा. अहो तुम्ही मला हे सगळं असं बोलताय? तुम्ही घरी चला बघते मी तुम्हाला. अगं शोभा मी कुठे काय म्हणालो? हेच काय शपथ न मोडता सगळं मन मोकळं केलं की नाही? हो आता चला. चला चला. हा जय अदिती तुम्ही काळजी घ्या आणि हो लवकर या घरी. शोभा आहे इथं. ती करेल सगळं. काय आता सुधारले ती. चला चला चला. जय अदिती आता आम्ही पण निघतो. मी चिनू एकटा आहे ना शेजाऱ्यांकडे. आता आपण निघूया. जरा सविस्तर बोलायचे तुमच्याशी. नाही आधी माझी पर्स घ्या आतून. बाहेर थांबले मी. हो हो शोभा याच तुम्ही. शोभा शोभा अण्णा ज्यूस तरी प्या ना. नको. अहो तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. निदान हा तरी संपवा. अण्णा टेन्शन घेताय ना? हे बघा टेन्शन बिलकुल घेऊ नका. ठणठणीत बरे होणार आहात तुम्ही. अदिती खरं तर ना हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होतं. पण अण्णांना पाहिलं का? अजूनही किती फ्रेश दिसतायत. हॉस्पिटल मानवले वाटतं तुम्हाला. हो पण म्हणून काय इथंच नाही राहायचं. घरी जायचं ना आपल्याला. चला ज्यूस पिऊन घ्या बरं. अण्णा प्लीज हा ज्यूस संपवा ना माझ्यासाठी. घ्या. नाही नको. जय तू एक काम कर. तू घरी जा. मी आज रात्री इथेच थांबते. तू घरी जाऊन आराम कर. तुला उद्या सकाळी ऑफिसला जायचंय. आणि तुझं काय? तुला नाही जायचं ऑफिसला? मी नाही 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 सुट्टी घ्यायचा विचारही करू नकोस. एक काम करा तुम्ही दोघेही जा घरी. मी थांबतो इथे. सुहास अरे नको. मी विचारत नाहीये सांगतोय. हे बघा अण्णांना ऍडमिट केल्यापासून तुम्ही दोघे इथे आहात. आराम नाही केलात ना तर तुम्ही पण आजारी पडाल. मला माहित नाही उद्या तुम्ही ऑफिसला जाणार आहात. ठीक आहे? अण्णा उद्या परत ऑफिस मधलं कोणी भेटायला आलं तर प्रॉब्लेम होईल. आणि तसे 2 दिवसांचाच प्रश्न आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही या भेटायला अण्णांना. अरे असं अण्णांना इथे सोडून ऑफिसमध्ये कामात लक्ष नाही लागणार माझं. अगदी बरं मी. अण्णा आहो अण्णा हो ऑफिसला जाऊन येणार आहे.
येऊ? सुहास, काही लागलं तर फोन कर. हो. येतो आम्ही. अण्णा आम्ही येतो. काळजी घ्या. असा एकटा का बसलायस? जरा सुहासला फोन करून बघ ना. अण्णांच्या औषधांची वेळ झाली आहे तर त्यांनी औषधं घेतलेत का नाही विचार ना जरा. असं काय बघतोयस? काय झालं? अरे ती 10 मिनिटं नाही झाली सुहासशी बोलून. तुझ्या समोरच फोन केला होता ना. अरे हो, तरी पण सगळं व्यवस्थित आहे तिथे. घेतलीत अण्णांनी औषधं, सांगितलं सुहासनी मगाशीच. आणि आता अण्णा आराम करतायत. तू प्लीज काळजी करणं थांबव. काळजी करू नकोस असं म्हटलं की होतं का रे सगळं? आता आपण अण्णांची बायपास सर्जरी लवकरात लवकर करून घ्यायला हवी. आज ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? हो, फक्त मला एवढंच वाटतंय आपण सेकंड ओपिनियन घेऊया. अण्णांना 1-2 दिवसात डिस्चार्ज पण मिळेल. त्यांचे रिपोर्ट्स आपण दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला दाखवून घेऊ. चालेल, पण तोपर्यंत आपण अण्णांची काळजी घेतली पाहिजे. त्यात एवढी पथ्य सांगितले डॉक्टरांनी. वेळेत औषधं द्यायची. मला भीती एवढीच वाटते की हे सगळं विरारला शक्य होईल का? जर आपण अण्णांना आपल्यासोबत इथे आणलं तर? अदिती, हे बघ, केतकर काकांची काळजी तू करू नकोस. मी विचारते त्यांना आणि मला खात्री आहे की ते नाही म्हणणार नाही. खात्री मलाही आहे. तर अजून एखादं संकट येऊ नये एवढीच भीती वाटते. कुठलं संकट? अदिती, आपण कितीतरी गोष्टी कितीतरी लोकांपासून लपवतो. त्यात एक संकट गेलं की लगेच दुसरं दार ठोठावतं. आपण आपल्या जॉबच्या ठिकाणी नवरा बायको म्हणून राहत नाही हे अजून काकांना आपण कळू दिलेलं नाहीये. अण्णांना तर आपल्या जॉब बद्दल काहीच माहित नाही. आता ही गोष्ट अण्णांपासून पण लपवायची. मला नाही खोटं बोलता येणार त्यांच्याशी. नाही, खरं आहे तुझं. आणि अदिती, मला अण्णांना आपल्या स्वतःच्या घरी घेऊन जायचं. भाड्याच्या नाही. आपल्या घरी जिथे आपल्याला काहीच लपवण्याची गरज नाही. तोही दिवस येईल लवकरच, जेव्हा अण्णा आपल्या सोबत आपल्या घरी असतील. आणि राहिला प्रश्न आत्ताचा, तर त्यांच्या पथ्य पाण्याचं मी बघेन. तू नको काळजी करूस त्याची. तू असताना मला कसलीच काळजी नाही. बरं, काका काकू झोपले असतील का रे आता? काका कधी वेळ चुकवतात का? सगळं घड्याळाच्या काट्यांप्रमाणे जग चालतं त्यांचं. का तुझं काही काम होतं? अरे नाही, आज हॉस्पिटलमध्ये ते अण्णांना बघायला आले होते तेव्हा आपल्याला नीट बोलताही आलं नाही त्यांच्याशी. तुला काय झालं? हसतोयस का? नाही, काका हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हा काय बोलत होते ते आठवलं. काय चाललं होतं त्यांचं? काय बोलतायत, कशाचा कशाला ताळमेळ नाही. कोणाला काही कळत नव्हतं काय चाललंय त्यांचं. मला कळत होतं आणि तुलाही कळत होतं ते कोणाला काय म्हणतायत ते. पण मानला काकांना. काकांसारखा स्पष्ट वक्ता आणि पारदर्शक माणूस या जगात नाही.
पण तेवढाच माणुसकीला जपणाराही. आता हेच बघ ना, कोणीही त्यांना न सांगता त्यांनी स्वतःहून आपल्याला पैसे दिले. त्यात खोटा आविर्भाव. म्हणे काय तर दान देत नाहीये, लोन देतोय. पण नाही, काकांना खोटं अजिबात बोलता येत नाही. जय, आपण त्यांचे पैसे लवकरात लवकर परत केले पाहिजे. चला, उद्या नवीन ऑफिसला जायचं ना, लवकर झोपूयात आणि लवकर उठून निघूयात. अरे हो, नंदिनी मॅडमचा फोन आला होता. उद्या पूजा ठेवली ऑफिसमध्ये. अरे वा. आज मॉर्निंग वॉक नाही? म्हटलं जरा टेरेसवर फ्रेश हवा घेऊ. शॉर्टकट आहे बर का हा. उगीच फ्रेश हवा वगैरे कारण आहेत तुमची. घ्या चहा घ्या. द्या द्या द्या. हा 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 हा. वा. हा. काय वा, चहा मध्ये काय घोळ आहे का? का? काय झालं? तुम्ही काय साखरेत चहा टाकलाय की चहा मध्ये साखर ओतलीये? अरे किती गोड. कुठे एवढा गोड आहे? मी सुद्धा घेतलाय बर का. प्रेमाने केलाय ना म्हणून गोड लागत असेल. उद्या अख्खा ऊस टाकला तरी तुमच्याकडे कारडही तयारच असणार. बरं द्या, दुसरा करून आणते. आता नको, आता राहू दे. हे दोघांना काय कामावर जायचं नाही वाटत आज? अहो, उशिरा उठले असतील, आवरत असतील. काकू, आज एकदम साडी बिडीत. ऑफिस आमचं शिफ्ट झालंय ना, तर आज ऑफिस मध्ये पूजा आहे म्हणून. आणि नवऱ्याला कुठे ठेवलंयस? तो रूम मध्ये. अगं मंगळसूत्र कुठे आहे असं विचारायचंय. मंगळसूत्र पर्स मध्ये ठेवलंय. हे बरं आहे तुमचं. नवऱ्याला मुठीत ठेवणार आणि मंगळसूत्र पर्स मध्ये. अहो, मीच सांगितलं तिला. आता ती गर्दीतून ट्रेन मधून जाणार आहे ना, मग उगाच मंगळसूत्र हिसकावलं म्हणजे. अहो, हल्ली बातम्या काय कमी येतात का असल्या? रस्त्याने जाताना बाईक वरून येतात आणि मंगळसूत्र खेचून नेतात. हवाय कशाला तो व्याप उगीच? हे बरोबर आहे, हे पटलं मला. हो, पण पर्स जपून ठेव, नाही तर कोणीतरी पर्स हिसकावायचा. हो हो, नाही हिसकावणार. जय आहे ना तिच्या सोबत. हो आहे ना. तो आहे कुठे? तो तयारी करतोय. अरे बापरे, हे जगातलं पहिलं आश्चर्य. बायको तयार झाली, नवरा अजून तयार होतोय काय हो? काकू, तुमच्याकडे दुसरी टिकली आहे का? हो आहे, चल देते रूम मध्ये. येते काका. आहे. मंगळसूत्र पर्स मध्ये. उद्या नवऱ्याला पण ठेवाल. ठीक आहे. खरंच दृष्ट काढायला हवी तुझी. काकू, इतकी छान दिसतेस ना तू. नजर नको बाई लागायला कुणाची. अगं हे काय, इतकी छान तयार झाली असेल, डोळ्यात पाणी. उगी उगी. अगं वेडाबाई, काय झालं अचानक असं? काकू, अहो तुम्ही किती करता आमच्यासाठी. स्वतःच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त. काका रागवतात, चिडतात,
पण जेव्हाही आम्हाला मदतीची गरज लागते तेव्हा त्यांचेच हात सरसावतात. आता हेच बघा ना, आम्हाला जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा त्यांनी स्वतःहून आमच्या अकाउंटमध्ये पैसे भरले. कधी कधी मला कळत नाही तुमच्या दोघांचे आभार कसे मानू मी. आभार मानायचे असतील ना तर आत्ताच्या आत्ता सामान पॅक करा आणि घराबाहेर जा. अगं, स्वतःला सून समजतेस ना माझी, आणि आभार मानून परकाई करतेस. नाही नाही काकू, तसं नाहीये. पण खरंच जसं जमेल ना तसे पैसे आम्ही परत करू. परत तेच. अगं, पैसे परत करायचेत ना तेव्हा करा ना परत. पण आता आधी अण्णांची काळजी घ्या. मला नाही वाटत शोभा त्यांची काळजी घेईल असं. मी रोज विरारला जाईन आता. म्हणजे अण्णांच्या पथ्यपानाची काळजी घ्यावी लागेल ना, आणि लवकरात लवकर त्यांची बायपास सुद्धा करायची. हे बघ, काही काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. आणि अगं, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. काहीही मदत लागली ना तरी निसंकोचपणे माग, आणि तीही हक्कानी. बर, आता पूजेला जायचंय ना, मग डोळे पुस बघू. आणि काकू, आज कदाचित यायला आम्हाला थोडासा उशीर होईल, कारण ऑफिस शिफ्ट झालंय ना सेंट्रलला, त्यामुळे 2 ट्रेन्स बदलून यावं लागेल. बरं, ठीक आहे. नीट जा आणि नीट परत या. येते. नीट लावा जरा, लक्ष दे. नीट कसं लावलं हे? हा, नीट लावता. कलर बा कुठला लावली? काय तांगडे, या वर्षात तरी सगळं आवरणार आहे का? अरे दादा, हात चालव. ए, तुम्ही जा तिकडे, जा तिकडे, मी बघतो इथं. तुम्ही आतमध्ये जा. आत बघा काय सावळा गोंधळ चाललाय ते. भाजी मार्केट लावलंय सगळ्यांनी, भाजी मार्केट. कामाची शिस्त म्हणून कोणाला नाही. खरंय. या यांचंही असंच आहे. ऑफिसच्या पहिल्याच दिवशी लेट. ऍक्च्युली नंदिनी मॅडमचा फोन आला होता. आज ऑफिसमध्ये पूजा आहे, तयारी करायची आहे. पण येता येता ट्रॅफिकमुळे उशीर झाला. सॉरी. तयारी करायची म्हणून फोन आला होता ना, मग वेळेवर यायचं. उशिरा येऊन काय तुम्ही सुपरवायझर म्हणून काम करणार होता? हा, नाही तसं नाहीये. पण बोला. तुमच्याकडे तर काय कारणांची लिस्टच तयार असेल. नवरे साहेब, मी काय म्हणतो, आज लेट मार्कवर लेक्चर नको. तांगडे, नाही म्हणजे काय, काम आहेत ना आतमध्ये. आत गेले तर कामं तर लवकर उरकतील ना, नाहीतर 2015ची वाट बघावं लागेल. चला निघा, कामाला लागा. चला. अरे वा, लक्ष्मीनारायणाचा जोडा आला. लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणजे कदम, मी तुम्हाला तेच विचारतोय. लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणजे ते सोडा हो, पण अशा जोड्या लावू नका, नाही तर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. चुकलो. लग्न नाही. लग्न नाही. कदम साहेब काय चुका होतात चुका. काय थट्टा करणारा कोणीतरी हवा ना आपल्याला. थट्टा हो, थट्टाच केली. हो ना. काय आहे की ते एकत्र आले ना, म्हणून म्हटलं की लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून. हो कदम साहेब, हो साहजिक आहे तसं वाटलं. ठीक आहे. जय साहेब, आदित्य मॅडम, तुम्ही जा, कामाला लागा. कदम साहेब, तुम्ही पण आज जा आणि कोणाला काही लागतं सवत ते बघा जरा. गुड मॉर्निंग. आत्ता येता तुम्ही? हो, उशीरच झाला आज यायला. सारिका,
फुलांची रांगोळी मस्त आहे. थँक्यू. मी काय मदत करू? आपल्या बाईसाहेबांना सांगून सांगून थकले, पण त्यांनी काही मदत केलीच नाही. आता होत आली. बरं तू एक काम कर, आतमध्ये जाऊन मदत कर, तिथे जास्त गरज आहे. हो. लवकर. ऐक ना जुई बाळा, हे जरा पूजेचं सामान आहे, हे सगळं आहे का जरा चेक कर. अमित जरा प्लीज तिला मदत कर ना बाळा. नंदिनी. हा काय ग? काही नाही ग, काटायला लागला. मग लक्ष द्यायचं ना नीट. लक्षच आहे. बरं ऐक ना उत्तमा, ही फुलं आहेत ना, ती आपण प्रत्येकाच्या टेबलावर ठेवूया, चालेल? नाही, प्रत्येक टेबलावर जाऊन ठेवत कोण बसणार ते गुलाब? फ्लॉवर पॉट मध्ये सगळे गुलाब ठेवू, छान दिसतं ते. नका ग, नका कंटाळा करू कामाचा. रजनी चला. झाली सुरुवात. झाली काय सुरुवात? रजनी, काय झालं? त्या खुर्चीवर नको बसू. का? ओ, अदिती मॅडमची खुर्ची आहे का ही? म्हणजे तसं काही ठरलंय का? सॉरी. असं काहीही ठरलेलं नाहीये. झालं, घेतली बाजू. तू एक काम कर ना, अदितीच्या बाजूला बस ना, म्हणजे बरं पडेल ना बाजू घ्यायला. रजनी, तू तुझा विचार कर आधी. हा हो, मी केलाय माझा विचार. मी जयच्या बाजूला बसणार आहे.